झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाची समिती चौकशी करते, कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नाही असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. तसंच अधिकाऱ्यांनी काय केलं हे चौकशीत उघड होईल. जागा कशा प्रकारची होती, ती का दिली ते चौकशीतून कळेल. या प्रकरणामध्ये पत्र दिल्यानंतर बाबी पूर्ण झाल्या नसतील आणि नियम बाजूला सारून परवानगी दिली असेल तर तेही चौकशीमध्ये समोर येईल असं उदय सामंत म्हणाले. झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात उदय सामंत यांनी भूमिका मांडली आहे. तुम्ही मगाशी एक फार महत्त्वाची गोष्ट बोललात की मुद्रांक शुल्क माफी देण्याचा कुठलाही तुमच्याकडे याच्यात हे परिणाम आहे, पण त्यांनी त्याच्यात सवलत घेतली. मग कुठेतरी दिशाभूल करून ही सवलत घेतली गेली नाही. यामध्ये त्या अधिकाऱ्यानं नक्की काय केलंय हे त्या चौकशीमध्ये निष्पन्न होईल. ती त्यानं का दिली, ती जागा कशा पद्धतीची होती, ह्याच्यामध्ये थेट मी आता माझ्या मुलाखतीतनं पार्थ पवारांना गिल्टी ठरवणं हे योग्य नाही. आपण अमेडिया कंपनीबद्दल बोलतोय, त्याच्यात कोण आहे आपला भाग मुलाईचा, तिथं आपण त्याचा एक कोण येतात ते एक अमेडिया नावाची कंपनी आहे ज्याने तिथे प्रस्ताव दिला आणि सांगितलं की आम्ही IT एनेबल्ड सर्व्हिस इथे कंपनी करतोय आणि मुद्रांक शुल्क माफीसाठी ते करतात. आणि त्याची म्हणजे मी आता हे तुम्हाला आज सांगू शकतो, म्हणजे पहिल्यांदा आम्ही विषय मी बोललो नव्हतो. खरं तर आम्ही मधल्या काळात काही अधिकाऱ्यांशी तिथे बोलत होतो. काही गोष्टी आम्ही ज्या कॅमेऱ्यावरती समोर येऊ तिथे शकल्या, कारण त्या कॅमेऱ्यावरती बोलले नसल्यामुळे आणि आम्ही ही संपूर्ण बातमी पुराव्याशी समोर मांडली आहे, त्यामुळे तो पुरावा तिथे असणं गरजेचं आहे. पण ती एक प्रक्रिया आहे की जेव्हा तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट दिलं, तुम्ही जेव्हा लेटर ऑफ इंटेंट नंतर काही कागदोपत्री पूर्तता करायची असते, ती संपूर्ण प्रक्रिया स्किप झाली आहे असं काही तिथे म्हणणं आहे. त्यामुळे म्हणून म्हटलं की दिशाभूल केली गेली अमेडिया कंपनीकडे. नाही, इंटेंट लेटर दिल्यानंतर इंटेंट लेटरमध्ये ज्या म्हणजे बाबी परिपूर्ण करा असं सांगितलेलं असताना त्या जर बाबी परिपूर्ण झाल्या नसतील आणि त्याच्या उपर त्याला साईड ट्रॅक करून काही परमिशन दिल्या असतील तर ते चौकशीमध्ये निष्पन्न होईल ना. उदय सामंतांचा स्वतःचा असा एक आमदारांचा गट आहे का? गोपीचंद पडळकरांनी पक्षाला मिसगाईड केलं असं तुम्ही म्हणता? 100% केलं असेल. की भाजप मित्रपक्षांना आधी सोबत घेतो आणि नंतर भाजप आपल्या मित्रपक्षांना हळूहळू गिळंकृत करायला लागतो. आमच्या युतीमध्ये कुठच्याही प्रमुखांनी मिठाचा खडा टाकू नये. एकनाथ शिंदे अमित शहाना जाऊन का भेटले असावे? उदय सामंत का भाजपवरती सॉफ्ट असतात?